योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर। प्रतिनिधी समीर सनदी, महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष, कोल्हापूर येथे योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यताप्राप्त NGO यांच्या वतीने 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन शाहूपुरीवर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ, संस्था उपाध्यक्ष सुधीर पोळ, संघटना अध्यक्ष दिनेशभाऊ साळवे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किरण पाटील मामा तसेच स्वप्नील मगर फुलेवाडी आणि लिंबाजी कदम बावडा प्रमुख उपस्थित होते। त्यांनी देशासाठी प्राण सॅक्रिफाईस केलेल्या शूर जवानांच्या स्मृतीला आदरांजली वाहून त्यांच्या त्यागाचे स्मरण केले। योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन हा महाराष्ट्रातील एका मोठ्या वाहन चालक समुदायासाठी सामाजिक व मदतकारक संस्था असून ती भारत सरकारकडून अधिकृत मान्यता प्राप्त आहे। ही संस्था महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सामाजिक सेवा व चालकांचे हित जपण्याचे कार्य करत आहे। कोल्हापूर येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाद्वारे संस्थेचे पदाधिकारी शूर सैनिकांच्या बलिदानाला मान्यता देत राष्ट्रीय एकतेचे स्मरण जागृत करत आहेत। कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पोवार, शहराध्यक्ष रोहित गायकवाड, श्री किरण पाटील मामा यांनी या सर्व योद्धाचे पदाधिकारी सदस्य कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिलासा देत देशसेवेसाठी त्यांचा अपूर्व योगदान अधोरेखित केले। यावेळी त्यांनी म्हटले की आपल्या सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आणि स्वातंत्र्य संपन्न जीवन जगू शकतो। त्यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आमच्यासाठी अत्यंत भावनिक व अभिमानास्पद आहे। या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वप्नील मगर व लिंबाजी कदम यांनीही देशभक्ती संबंधी आपला अभिमत व्यक्त करत हा प्रकार भावपूर्ण म्हणून वर्णन केले। कोल्हापूरच्या योद्धा ग्रुपने नियमितपणे सामाजिक आणि राष्ट्रसेवा क्षेत्रात सक्रियतेने कार्य केले आहे। या NGOद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून वाहन चालकांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत। या श्रद्धांजली कार्यक्रमातून स्थानिक जनतेतही राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्यास मदत झाली आहे। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना आज सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पित केली जात आहे। 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या काळ्या दिवशी मुंबईने भीषण दहशतवादी हल्ल्याचा सामना करत देशातील अनेक शूरवीरांनी आपले प्राण देशासाठी अर्पित केले। या हल्ल्यांतून भारतीय संस्कृती, त्याग आणि स्वाभिमानाचा अद्भुत आविष्कार दिसून आला व भारतीय जवानांनी धैर्य दाखवून देशाच्या संरक्षणात अमूल्य योगदान दिले। त्या रात्री 6 दहशतवादी मुंबईतील विविध ठिकाणांना निशाणा बनवून बिगर कायद्याचा वार सुरू केला होता, ज्यात ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा हॉस्पिटल आणि लिओपोल्ड कॅफे या प्रमुख स्थळांवर लाटाटाक गोळीबार झाला होता। या 3 दिवसांच्या संग्रामात 166 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जवानांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली। कामा हॉस्पिटल परिसरात ठाम थिएटर कमांडर हेमंत करकरे यांसह अनेक अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना रोखून देशावर होणारा प्राणनाश थोपवण्याचा सर्वोच्च प्रयत्न केला। त्यांच्या या शौर्याने भारतीय सुरक्षा बलांच्या सामर्थ्यावर जगभर आदराचा मान वाढला। या वीर जवानांचे बलिदान केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण भारतीय जनतेसाठी असंख्य संदेश देणारे आहे। त्यांच्या शौर्यामुळेच देशाच्या अखंडतेचे रक्षण शक्य झाले। अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पित केली आहे।